या माहितीसाठी। आणि आता वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद आहे। तर ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांनी विरोध केला। ऑनलाईन विक्रीमुळे छोट्या केमिस्ट व्यवसायावर परिणाम होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। आणि त्यामुळे मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर आणि अमरावतीमध्ये सध्या या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। अनेक दुकानं या ठिकाणी बंद आहेत औषधांची, त्यामुळे मात्र रुग्णांचे हाल होऊ शकतात। मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच या बंदला प्रतिसाद पाहायला मिळतोय। अनेक मेडिकल स्टोर्स आज बंद आहेत आणि ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। 4 हुतात्मा स्मारकापासून सोलापुरात हा औषध विक्रेत्यांनी मोर्चा काढलेला आहे सकाळीच, तर कोल्हापुरात सुद्धा या ठिकाणी बंदला प्रतिसाद देत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण कोल्हापुरात सध्या जाऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भूषण, काय सांगाल? सध्या मोठ्या संख्येनं औषध विक्रेता संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत, काय त्यांच्या मागण्यात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी यासह अन्य मागण्यांसाठी आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद आहे तो पुकारलेला आहे। कोल्हापुरातील औषध विक्रेत्यांनी देखील या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हे सगळे औषध विक्रेते जे आहेत त्यांनी मूक मोर्चा काढलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सगळा मोर्चा आहे तो धडकलेला आहे आणि हजारो जिल्ह्यातील हे सगळे औषध विक्रेते आहेत त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ऑनलाईन औषधांवर विक्रीवर बंदी घालावी, त्याचबरोबर बेकायदेशीरपणे ज्या पद्धतीनं औषधांची विक्री होते त्यावर बंदी घालावी अशा पद्धतीची देखील मागणी होते आणि नकली औषधांचा जो सुळसुळाट झालाय त्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळते। आणि हे आंदोलन आता हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। काय सांगाल, आज मूक मोर्चा काढलेला? अगदी नक्कीच भूषण, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेले